वाटणारच ना. आता जरा 2-4 दिवस करमणारच नाही. गावात सगळं शांत वातावरण राहिलं. 2-4 दिवस कसं मस्त वाटत होतं. सकाळ संध्याकाळ आरतीला जायचं, तिथं मस्त गाणे वाजवायचे ना बाळूमामाचे. आम्हाला आता जाऊ नका, आम्हाला खूप उदास वाटतंय, अवघड वाटतंय खूप चांगलं वाटतं. आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील देवळाली या ठिकाणी होतो. या ठिकाणी पालखी आलेली आहे. आपण पाहतो या ठिकाणून आज प्रस्थान झालं, इथून पालखी उठलेली आहे. तर आपण सगळे भाविक भक्त या पालखीचं वाट लावणे अत्यंत उत्साहात पालखीला वाट लावत आहेत. पुढे पाहतोय, पुढे ते पालखी आहे. पालखीतला एक घोडा डान्स करायला घोडा आपल्याला पाहायला मिळतो आणि बाळूमामाची पालखी. तर बरेच भक्तगण हे पालखी वाट लावायला आलेले आहेत. तर आपल्याला काही त्यांच्या आपल्याला प्रतिक्रिया घेता येतील. आपण प्रतिक्रिया घेऊ. काय तुमचं नाव सांगा? अलका लक्ष्मण कांबळे, कुठले? देवळालीचे. काय पालखी आली होती, काय पालखीचं बाळूमामाविषयी काय सांगता येईल तुम्हाला? बाळूमामाची पालखी बोलवली होती आमच्या गावात. आज चालली 4 दिवस होती. आता वाट लावा लागलं. हा, वाट लावा लागला. मग 4 दिवस भक्तिभावी सेवा केली तुम्ही? भरपूर सेवा केली. बरं, आनंद आहे का? लय आनंद, भरपूर आनंद. आता हे काय कलश घेतलाय, वाट लावा लागलं. हा. ताई ताई तुमचं नाव सांगा? रंजना जगन्नाथ क्षीरसागर, कुठले? देवळालीचेच आहे. काय वाटतं, पालखी आली होती, आज चालली? खूप आनंद वाटला. 4-5 दिवस सगळ्या देवाचं सगळं माहिती झालं. देवाचं कसं, बाळूमामाचं कसं आहे, काय नाही, त्यांचं सगळं माहिती झालं. पण काय काय कीर्तन हे ती काय होते? नाही, ते कीर्तन हे काय नव्हतं. त्यांची आरती पूजा, मेंढर शेतात न्यायची चारायला, असलं होतं त्यांचं. तुम्हाला शेत आहे का? हो, आहे ना आम्हाला पण. नेलते का तुम्ही शेतात? आमचं शेत लांब आहे, त्यांना आमच्याकडे नव्हती जायला. लांब आहे का शेत? लांब शेत आहे आमचं. म्हणजे जवळ शेत आहे त्याने नेली होती. नेली होती. प्रत्येक शेतकऱ्याने एक खांड नेलं होतं. हो हो. चालतंय. अजून आपण इथं लहान काही थोडसे बघतायत, विद्यार्थी सुद्धा आहेत. कशाला आले? बाळूमामाचं दर्शन गेला. काय करते? शाळेत असेल? पोलीस भरती करते. पोलीस अकादमी मध्ये प्रश्न चालू आहे. पोलीस भरती व्हायचंय. काय करायचं पोलीस होऊन? समाजावर अन्याय व्हायला, न्याय मिळून तर काय वाटतं? आता बाळूमामाची पालखी आली होती, निघाली. बाळूमामाविषयी माहिती आहे काय? काय माहिती सांगू? बाळूमामा मोठे संत होते, त्यांचं आदमापूर. पण आता इथं दर्शन घेतलं बाळूमामाचं. काय मागितलं त्यांना? काय भरती होती म्हणून, पोलीस भरती होऊ दे आणि जनतेची सेवा करू दे. धन्यवाद. निश्चितच चांगला. तू पोलीस भरती व्हायला म्हणजे बाळूमामाचा आशीर्वाद. तुला पोलीस भरती होणार. कधी परीक्षा कधी आहे? आता तर 12वीला. 12ला. आता तयारी करायला लागली. पहिल्या परीक्षेत तू पोलीस भरती होणार. बाळूमामाचा आशीर्वाद होणार. रमेश निवृत्ती वाघे, कुठल्या पालखी सोबत काय का? गाव पिंपरीच आहे आणि बाळूमाच्या दर्शनासाठी आलो तेवढं. बाळूमामाची भक्त आहे. बाळूमाची बघतो पहिल्या. काय आता 4 दिवस इथं पालखी होती. काय म्हणजे काय लोक येणार जाणार, 1 नंबर लोक येणार जाणार ते दर्शन आहे. आणि महाप्रसाद आहे सकाळ संध्याकाळ 2 टाइम. आणि सेवा केल्यावर देव पावणार देव आहे. अक्कलगावचे बाळूमामा माहिती, मेत्तेगावचे, आदमापूरचे, आप्पाच्या वाडी, त्यांची सगळे म्हणजे सगळे देवस्थान त्यांची तिथेच आहे. देव का तर या ठिकाणी काही महिला कलश घेऊन भक्ती पावे जातात. काय तुमचं नाव सांग? कुठले?
आम्हाला खूप उदास वाटतंय अवघड वाटतंय आम्हाला खूप चांगलं वाटलं बाळू मामा आम्हाला इतका क्षण की आम्हाला शेतातली कामं काही सुद्धा काही वाटलं नाही आणि तुझं नाव सांग. ऋतुजा परमेश्वर घोडके आनंद वाटला का चालू आनंद नाही वाटत आनंद नाही राहावं वाटतंय आपलं नाव काय कुठले देवळाली चालते का पण चालली इथून आपली काय वाटत आनंद आम्ही 2-4 असं वाटलं दुःखात तर वाटणारच ना आता जरा 2-4 दिवस करमणारच नाही गावात सगळं शांत वातावरण राहिलं 2-4 दिवस कसं मस्त वाटत होतं सकाळ संध्याकाळ आरतीला जायचं तिथं मस्त गाणे वाजवायचे ना बाळूमामाचे बरं म्हणूनच काय गाणं येते म्हणा एखाद्याकडे येते का गाणं का गाणं तर तसं थोडंच येतंय एखाद्याकडे हे आदमापूरच्या राजा तुझा आमचा दाता हात मारी तुला आदमापूरच्या नावानं चांगलं जय बाळूमामा चांगली चांगली हुजा फोडी चांगली पडस
तुमचं नाव सांगा. माझं नाव दादा श्रीरंग दोडके. कुठले? आम्ही प्रॉपर देवालीचे. पालखी आणली होती, आणली होती. आम्ही दिनांक सोमवार पासून आज आमचा 5वा दिवस आहे. आमच्या सगळ्या गावकरी मंडळाने विचार केला आपल्या गावामध्ये श्री संत बाळूमामाची मेंढरे व पालखी सोहळा आणायचा आहे. सर्वांची मिटिंग झाली, सगळ्या गावांनी मिटिंग घेतली आणि सगळ्या गावकऱ्याच्या मंडळीने वतीने पालखीचा सोहळा केला. आपल्या गावामध्ये पालखी आणायचं ठरवल्यानंतर भरपूर अशी देणगी दिली, अन्नधान्य दिलं. सगळ्या गावकरी सगळ्या पालखीचं नियोजन केलं आणि सगळा पालखीचा उत्सव आज 5वा दिवस आहे पार पडला. माता बहिणी जी बाळूमामाची सेवा करायची आम्ही आज 5 दिवसामध्ये मेंढ्या कात्रण मेंढ्या धुणं कार्यक्रम केला. त्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ 3 टाइम आमच्या पालखी समोर येणाऱ्या जाणाऱ्या भावी भक्तांना बाळूमामाचा महाप्रसाद केला आणि सगळं गावकरी मंडळ झटली. सगळ्या गावकरी मंडळाचा लाभ लागला आणि सगळ्यांनी मिळून बाळूमामाच्या पालखीचं नियोजन केलं. आज आमचा 5वा दिवस आहे. आमच्या गावातली सगळी मंडळी खुशीत आहेत. वाटलं काय वाटलं अंतकरणात काय अंतकरणातून सांगतो तुम्हाला. आज आमचा 5वा दिवस म्हणजे खरोखर आमच्या गावामध्ये असं दिवासारखा दीपावली गुढीपाडवा असं याच्यापेक्षा उत्सव मोठा झाला. आज आम्हाला आनंद वाटतो आणि आमच्या गावामधनं पालखी जाऊ दिवस वाटत नाही आम्हाला. एवढं आमचं मन एवढं भरभरून आलं होतं. 5 दिवस आमच्या गावामधली माणसं मंडळी सगळं देवाचं सगळं कार्यक्रम पालखी चालली तर दुःख वाटत. आम्हाला काय सांगाल तुम्हाला, बाहेरून लेख जशी जाते सासरी आमच्या घरातली एखादी लेख माता जशी गावाकडे माहेर जाते सासरी जाते त्यावेळेस तसं दुःख वाटतंय तसं आज आम्हाला बाळूमामाची पालखी चालल्याचं दुःख वाटतंय. धन्यवाद बाबा. आमच्या गावातील देवळाली ग्रामस्थांच्या वतीनं हे संत बाळूमामा पालखी सोहळा उत्सव बग्गी नंबर 10 याचा गावकऱ्यांनी व समस्त गावकरी बंधूंनी देवळालीमध्ये अतिउत्साहाने आगमन केलं आणि त्याची सेवा मनोभावे केली. आज पालखी 5 दिवसाच्या मुक्कामानंतर देवळालीतून पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रस्तावित होत आहे. तरी सगळं गाव आनंदाने त्याला निरोप देण्यासाठी आलेला आहे आणि बाळूमामाची भक्ती अशीच आमच्या ग्रामस्थांवर आपल्या देशावर सर्वांवर यांची कृपादृष्टी राहावी अशीच मी सद्गुरू बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं मी हनुमंत श्रीमंत पांडवले राहणार देवळाली. माझं वय 47 वर्ष आहे. आमच्या गावातील परत दर महिन्याला अमावस्याला आमच्या देवळालीतील जवळजवळ 50 ते 100 भाविक दरवर्षी अमावस्याला देवळाली येथून आत्मापूरला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जात असतात. त्यांनी केलेल्या चाकरीतच फळ म्हणून आम्हाला या पालखीची सेवा करायला आमच्या गावामध्ये मिळाली. ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक मनामध्ये थोडी सेवा करण्याची इच्छा आहे. प्रत्येक भाविकांना त्याचा आनंद प्रत्येक गावकऱ्यांना सेवा करायला मिळावी या हेतून आम्ही तिला आनंदानं मार्गस्थ करतो आणि तिचा आशीर्वाद आमच्या पाठीशी गंभीर राहावा हीच सद्गुरूची असते.